हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिवान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुकोवाच दृष्ट्वात्मनि जय व्यग्रान नृपति हजरी भूरियम अहो मा विजिगिष्यन्ति मृत्यो क्रीडनका नृपाः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे. याप्रमाणे या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, ही पृथ्वी हसते. ती म्हणते, अहो कितीतरी लोक आले आणि गेले, स्वतःला सम्राट म्हणवतात, स्वतःला भूपती म्हणवतात, पृथ्वीपती म्हणवतात, परंतु हे सगळे माझ्यामध्येच एकरूप झाले. माणसाला विनाकारण अभिमान असतो, विनाकारण मोठेपणा असतो. त्याला वाटतं मी म्हणजे सर्वस्व, माझ्या आधी कुणी काहीच केलं नाही. एक छोटीशी लघुकथा आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, लघुत्तम म्हणा त्याला, वि.स. खांडेकरांची. त्या लघुत्तम कथेमध्ये ते म्हणतात, एक राजा असतो आणि हा राजा एक मोठंचे मोठं सिंहासन तयार करतो आणि तो सिंहासन तयार केल्यानंतर सर्व लोकांना बोलवतो, म्हणतो माझ्यासारखं सिंहासन यापूर्वी कधी झालंय का पहा. आणि त्याच वेळेला तिकडे या सिंहासनाच्या मध्ये पलीकडच्या बाजूला एक खोदकाम चाललेलं असतं. कुणीतरी काहीतरी उत्खनन करत असतं. हे उत्खनन करता 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 एक मोठंच्या मोठं सिंहासन निघतं. सिंहासन निघाल्याबरोबर लोक म्हणतात, अहो महाराज पाहिलं का हे सिंहासन? ते म्हणाले, अरे हे तर माझ्यापेक्षा चांगलं आहे, हे भूमीमध्ये गाडलं गेलं. म्हणजे पूर्वी कुणीतरी होता तो राजा, त्या राजाने हे सिंहासन निर्माण केलं होतं आणि आता ते भूमीमध्ये गाडलं गेलं. आणि मग त्याचा अभिमान कमी होतो. सांगायचं तात्पर्य असं की माणसाला वाटतं मीच तेवढा एकटा आहे, मीच तेवढं केलेलं आहे, पण याचा अभिमान त्याला विनाकारण वाटतो. काळाच्या उदरामध्ये अशा हजारो घटना घडतच गेलेल्या आहेत. म्हणून भूमी हसते, अहो मा विजिगिषन्ति मृत्यो क्रीडनका नृपाः. आणि त्या पृथ्वी म्हणते, हजारो लोक आले, अहो कितीतरी येन फेनोपमे पिंडे, फेनोपमे शब्द वापरलाय. एखादा फेस, एखादी लाट जशी निर्माण व्हावी, लाटा निर्माण होतात, त्याप्रमाणे हे वेगवेगळे बुडबुडे निर्माण होतात. फेन बुडबुडा, बुडबुडा निर्माण होतो, बुडबुडा थांबतो, बुडबुडा नष्टही होतो. तेव्हा येन फेनोपमे पिंडे येती विषमिता नृपाः. तसे हे राजे आले आणि गेले. आणि हे काही सामान्य नव्हते, कितीतरी मोठमोठे राजे होते. पूर्व निर्दिशम देशम राजमंत्रिणः. आणि कितीतरी मोठमोठे राजे, सर्वविध शूराः. कुणी शूर नव्हते असं नाही, कुणी ज्ञानी नव्हते असं नाही, सर्वविध शूराः, सर्व जितो जिताः. सगळ्यांनी सगळं जिंकलेलं होतं. त्याचप्रमाणे त्यामध्ये हिरण्यकश्यप आहे, रावण आहे, लोकरावण आहे, भगीरथ आहे, तृणबिंदू आहे, ययाती आहे, मानधाता आहे. त्याचप्रमाणे राम आहे, खटवांग आहे, धुंधू आहे, रघु आहे, शंतनू आहे, गय आहे, ककुत्सा आहे, निषध आहे. त्याचप्रमाणे नमुची आहे, शंभर आहे, भौम आहे, हिरण्याक्ष आहे, तारकासूर आहे. सगळे सर्वविधा शूरा. हा, सगळे ज्ञानी होते, सगळे ताकदवान होते, सगळे सामर्थ्य संपन्न होते, पण त्यांचं काही शिल्लक राहिलं नाही. शब्द वापरलाय कथावशेषा कालेन. त्यांच्या कथा शिल्लक राहिल्या, फक्त त्यांच्या गोष्टी तेवढ्या शिल्लक राहिल्या, ते शिल्लक राहिले नाही. ह्या कृतार्थ कृतप्रभू, ह्या कृतार्थ निरर्थक
हे कृतार्थ म्हणजे काही त्याला अर्थ राहिला नाही, फक्त आले आणि गेलो. याप्रमाणे असे राजे माझ्यावरती आले गेले, राज्य करून गेले, परंतु या राजांचं क्षणभंगूर आयुष्य त्यांनी सांगितलं. आणि मग ते म्हणतात, हे शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते कृते प्रवर्तते धर्म. कृतयुगामध्ये 4 पायाचा धर्म होता. त्याप्रमाणे कृत त्रेतामध्ये 3 पायाचा, त्रेतामध्ये 2 पायाचा आणि द्वापारामध्ये 2 पायाचा आणि कलियुगामध्ये 1 पायाचा धर्म तेवढा शिल्लक आहे. सत्यम, दया, तपो, दान. कोणते पाय होते कृतयुगामध्ये? सत्य, दया, तप आणि दान. हे 4 अशा प्रकारचे पाय होते. आणि हे 4 पाय याच्यावर धर्म चालत होता तो कृतयुगामध्ये. त्या काळामधली सगळी प्रजा संतुष्ट होती, मैत्र संपन्न होती, शांत होती, दांत होती. कोणीही अधर्माने वागत नव्हता. त्यामुळं कोणाला काही सांगायची गरजच नव्हती. सगळं तप, सत्य, दया या सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ होत्या. पण नंतर हळूहळू हे कमी कमी होत गेलं. आणि कलियुगामध्ये तर कलवतो धर्म हेतू नाम. कलियुगामध्ये मात्र केवळ 1 पाय तेवढा शिल्लक राहिला, बाकी 3ही पाय नष्ट झाले. दया नष्ट झाली, तप नष्ट झालं, दान नष्ट झालं, सत्य थोडं फार शिल्लक राहिलं. आणि म्हणून आढ्या कुटुंबीनो रिष्टा वर्णाक्षत्र द्विजोत्तरा कलवतो धर्म हेतू नाम तुर्याशो धर्म हेतुभी. केवळ तुर्याशो, तुर्य म्हणजे चतुर्थ भाग शिल्लक राहिला. आणि मग दुर्भगा भूरितश्चार्च. या काळातले कलियुगातले लोक कसे आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. हे कलियुगातले लोक वित्तहीनाश्च, पैसा त्यांच्याजवळ नसेल, नेहमी वसवस करत राहतील, आपल्याला वाटेल तसं वागतील, क्षुद्रपणाने वागतील. आणि जनपदा वेदाः पाखंड दूषिताः. सगळे वेदाचा द्वेष करणारे, पाखंडाचरण करणारे. केवळ राजा सुद्धा प्रजाभक्षाः, राजा सुद्धा प्रजेलाच खाऊन टाकील. आणि शिष्णोदर बरा द्विजाः, ब्राह्मण सुद्धा केवळ पोट पाणी याच्या पलीकडे त्यांची विद्या नसणार. केवळ आपल्या पोटापुरतं, कुटुंबापुरतंच ते पाहणार. पोटाच्या भुकेचाच फक्त विचार करणार. आणि अव्रता वट व शौचा, सगळे कोणीही व्रत करणार नाहीत. शौच म्हणजे शुद्धता कोणामध्ये नसेल. त्याप्रमाणे हे रस्वकाया महाहारा, हे सगळे लोक बुटके होतील आणि भरपूर मात्र खातील आणि आपल्या कुटुंब भरणामध्ये पटाईत आणि दुसऱ्याला वाईट बोलण्यामध्ये पटाईत. शाश्वत कटुक भाषिण्य, सतत कटुक भाषिण्य. कटुक म्हणजे अत्यंत लोकाला मर्म लागेल असं भाषण. नेहमी लोकांना वाईट वाटेल, लोकांच्या हृदयाला छिद्र पडतील अशा प्रकारची भाषा वापरतील आणि विनाकारण साहस करतील. त्याप्रमाणे पणयिष्यन्ति वै क्षुद्राः कीरटाः कुटकारिणः. ते अत्यंत वाईट पद्धतीने व्यापार करतील. पतिं त्यक्षन्ति निर्द्रव्यं भृत्या अप्यलोत्तमम्. त्याप्रमाणे जे आई वडील काही पैसा मिळवणार नाही त्यांना त्यांची मुलं सोडून देतील, त्यांना सोडून टाकतील. त्याप्रमाणे कधी मुलं बापाला सोडतील, कधी बाप आई मुलांना विकतील. अहो विकात्या बाजारी असं सुद्धा परिस्थिती होईल. खायला अन्न नाही तर काय करतील. म्हणून या कुणी आडात मध्ये, कुणी विहिरीमध्ये टाकून देतील, तर कुणी त्यांना विकतील. पितृभ्रात सुरज्ञाती नित्वा सौहृद सौहृदाः नरान् दृश्य संवादा दिनाश्रेणा कलो नराः. आणि याप्रमाणे कलियुगातली स्थिती राहील. नेहमी हे दुर्भिक्षाने सगळे ग्रासले जातील. पुढे पुढे परिस्थिती अशी होईल की सगळीकडे दुष्काळ पडेल. एवढा दुष्काळ पडेल की 12-12 वर्ष दुष्काळ. लोकांना खायला नाही, प्यायला नाही. त्याप्रमाणे झाडांचे पानं सुद्धा राहणार नाहीत. हिना पिशाच संदर्शा भवन्ति कलो प्रजाः निरन्ने भूतले राजन. अनावृष्टी तर अनावृष्टीच, पाऊसच पडणार नाही, खायला धान्य मिळणार नाही, त्याप्रमाणे पाणी मिळणार नाही. आणि वासोन्न पान शयन व्यवाय स्नान भूषणही. याप्रमाणे कलियुगामधले लोक केवळ पिशाच्यासारखं वर्तन करतील. कलौ काकिणीत्यर्थे विग्रहे त्यक्त सौहृदाः. आणि कलियुगामध्ये एका कवडीसाठी लोक दुसऱ्याला ठार मारतील, धनतील.
मारतील, एक एक कवडीसाठी लोकांचं प्राण घेण्याला हे कमी करणार नाही. कलौ काकिण्यप्यर्थे विग्रहे त्यक्त सौहृदाः त्यक्षन्ति च प्रियान प्राणान निहसन्ति स्वकानपि. किती जवळचा असू द्या, किती आपला आपतेष्ट असू द्या, त्याला ते केवळ एका कवडीसाठी हे कवडी चुंबक लोक ठार मारतील. आणि पुढे वृद्धाश्रम निर्माण होतील. आई वडिलांना हे मुलं सुद्धा कधीच आई वडिलांना सुद्धा सांभाळणार नाहीत. न रक्षन्ति मनुजाः रक्षिष्यन्ति मनुजाः सविरोपितरावपि पुत्रान् सर्वात् कुशलान् क्षुद्रा शिष्णोदरंभराः. याप्रमाणे सांगितल्यानंतर राजा म्हणतो, अरे अहो महाराज, हे काय कलियुगामध्ये इतकं वाईट स्थिती आहे. ते म्हणे असू द्या, परंतु एक कलियुगातला गुण चांगला आहे, तो म्हणजे कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संघ परम व्रजेत. केवळ नामाने, केवळ कीर्तनाने या काळातला मनुष्य, या युगातला माणूस हा उद्धरून जाईल. म्हणून कृतयुगामध्ये ध्यान सांगितलंय, त्रेतायुगामध्ये मख म्हणजे यज्ञ सांगितलंय, द्वापार युगामध्ये परिचर्या म्हणजे पूजा अर्चा वगैरे सांगितली, आणि कलौत हरी कीर्तनात कलयुगामध्ये फक्त हरिकीर्तन हाच तरणोपाय सांगितलाय. असं म्हटल्यानंतर राजा म्हणतो, सामान्य माणसाला निदान नामस्मरण तरी ते करता यावं, त्यांनी तो मुक्त व्हावा. नंतर चतुर्थ अध्यायामध्ये 4 प्रकारचे प्रलय सांगितले. एक नित्य प्रलय, 4 प्रकारचे प्रलय. एक नित्य प्रलय, रोज जसा रात्र होते पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठतो, हा नित्य प्रलय. नंतर त्याला आपण दैनंदिन प्रलय म्हणू. त्यानंतर प्राकृतिक प्रलय, नैमित्तिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय. चौथा जो आत्यंतिक प्रलय, यामध्ये ब्रह्मदेवाचं 2 परार्ध आयुष्य समाप्त होतं आणि आत्यंतिक प्रलय होतो. ज्याप्रमाणे प्रलयाचे 4 प्रकार सांगितले. आणि नंतर तत संवर्तको वह्निः, जेव्हा आत्यंतिक प्रलय होतो, सांवर्तक त्याला म्हणतात, संपूर्ण जग नष्ट होतं, ब्रह्मदेवाचं सुद्धा आयुष्य संपून जातं, विश्व नष्ट होतं. यावेळेला आकाशामध्ये सूर्य प्रचंड तापेल, सूर्य इतका मोठा होईल की तो पृथ्वीलाच गिळंकृत करेल. आणि विज्ञान सुद्धा हेच सांगताय की सूर्य इतका मोठा होईल की तो पृथ्वीलाच गिळंकृत करून टाकेल. आणि खालून शेषाचा अग्नी हा पृथ्वीला नष्ट करेल. याप्रमाणे तत समर्थको वन्य संकर्षण मुखोत्थिता, शेषनारायणाच्या तोंडून जो अग्नी बाहेर पडेल खालून, आणि वरतून सूर्याचा दाह, दहत्य निलो वेगतो शून्यान भूविरथनथ. आणि मग ही पृथ्वी कशी जळेल ते म्हणतात, ही दग्ध गोमय पिंडवत. ज्याप्रमाणे एखादी शेणी गौरी जशी जळावी तशी पृथ्वी जळून राख होऊन जाईल. ज्याप्रमाणे दह्यमानम विभात्यंडम दग्ध गोमय पिंडवत, ज्याप्रमाणे सगळं ब्रह्मांड नष्ट होईल. आणि मग पुन्हा भगवान सगळ्या वासना जीवाच्या लक्षात घेऊन पुन्हा उत्पत्ती करतील. ज्याप्रमाणे अनाद्यनंतम अव्यक्तम नित्यम कारणम अव्ययम, भगवान हा कारण आहे सर्व विश्वाचं, तो अव्यय आहे, तो मात्र नष्ट होत नाही. याप्रमाणे लय प्राकृतो हेश पुरुषाव्यक्त योर यदा, ज्याप्रमाणे आत्यंतिक प्रलय, प्राकृतिक प्रलय सांगितला. आणि मग संपूर्ण विश्व पुन्हा कसं निर्माण होईल हे सांगतात. यथा हिरण्यम बहुधा समीयते नृभे क्रियाविर्व्यवहारवर्त्मसु, ज्याप्रमाणे सोनं हे तेच असतं, सोन्यावर अनेक अलंकार होतात आणि अलंकार शेवटी पुन्हा सोन्यामध्ये, सोनं बदलत नाही, सोनं तेच आहे. सोन्यावर अनेक अलंकाराचं आपल्याला रूप दिसतं. यथा हिरण्यम बहुधा समीयते, आपण अनेक नावं घेतो अलंकाराची, पण सोनं मात्र एकच आहे. नृभे क्रियाभिर्व्यवहारवर्त्मसु एवं वचोभिर भगवान अधोक्षजो, त्याप्रमाणे भगवान वैदिक, लौकिक, तांत्रिक हे सगळे फक्त म्हणण्याच्या पद्धती आहेत, पूजो उपचाराच्या पद्धती आहेत, पण प्रत्यक्षात भगवान एकच आहे. त्याप्रमाणे आता पुराण संहिता सांगितली. नारदाय पुराप्राह कृष्ण द्वैवान सहा, हे भागवत पुराण अत्यंत सनातन नरनारायण ऋषींनी देवर्षी नारदाला सांगितलं. त्यानंतर नारदाने ते व्यासाला सांगितलं, माझ्या वडिलाला सांगितलं, आणि त्यांच्याकडून मी हे आत्मसात केलं असं शुकाचार्य म्हणतात. याप्रमाणे पुढे ही परंपरा कशी निर्माण झाली हे सांगितलं. त्यानंतर शुकाचार्य परीक्षितीला म्हणतात, महाराज आता मला तुम्ही, परीक्षित म्हणतात, मला तुम्ही ज्ञानोपदेश करा, ज्या ज्ञानोपदेशातून मी मुक्त होईल. आतापर्यंत मी सगळं ऐकलं. परीक्षितकीनी
7 दिवस हे भागवत ऐकलं, उपाशी राहून ऐकलं. त्याप्रमाणे आपली मांडी सुद्धा न बदलता त्यांनी ऐकलं, शांततेने मन एकाग्र करून ऐकलं. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते अत्रानुवर्णिते भिक्षम विश्वात्मा भगवान हरिही यस्य प्रसाद जो ब्रह्मा रुद्र क्रोध समुद्भव. सुरुवातीला रुद्र निर्माण झाला. भगवंताच्या म्हणजे ब्रह्मदेवाची जी निर्मिती आहे त्या निर्मितीमध्ये पहिल्यांदा रुद्र, पहिल्यांदा त्यांच्या कपाळामधून 2 डोळ्याच्या मधल्या, ज्याला आपण तृतीय नेत्र म्हणतो, तिथून रुद्र प्रगट झाला. आणि क्रोध समुद्भवा, तो क्रोधाचाच आविष्कार होता. त्यामुळे रुद्र हा क्रोधिष्ठ झाले. त्वंतु राजन मनुष्य येते पशुबुद्धिमिमाम जही. त्याप्रमाणे हा जन्माला आल्यानंतर वास्तविक ही ती लीला होती भगवंताची. तेव्हा आता तू सुद्धा, हे राजा, तू सुद्धा तुझ्या अंतःकरणातला अविवेक बाजूला कर आणि या अविवेक बाजूला करून पशुबुद्धी मिमाम जही. पशुबुद्धी कोणती आहे? देह माझा आहे ही पशुबुद्धी आहे. हा देह म्हणजे मी ही पशुबुद्धी आहे. ही पशुबुद्धी, देहातलं ममत्व तू काढून टाक. न जाता प्रागभूतो देहवत्पन्न नंक्षसी न भविष्यसी भूत्वा त्वं पुत्र पौत्रादि रूपवान. आणि तुझ्या देहापासून पुढे पुत्र झाला, पौत्र झाला, म्हणजे आता तुझ्या देहाचा उपयोग काय झाला? तुझा देह पुत्रामध्ये परिवर्तित झाला. आपणच आहेत ते, असं याचा अर्थ आहे. हे मुलं बाळ म्हणजे आपणच आहोत, आपलीच रूपं आहेत. तेव्हा मीच तेवढा जगला पाहिजे असं नाही, आपले पोरं, त्यांचे नातू राहिले म्हणजे आपला वंश चालला. म्हणजे आता इथं व्यापक विचारसरणी त्यांनी केलेली आहे. न भविष्याची भूतपात्वम पुत्र पौत्रादि रूपवान. आता तूच पुत्राच्या रूपाने प्रगटला, पुत्रच पौत्राच्या रूपाने प्रगटला. या पद्धतीने प्रत्येक जण कायमस्वरूपी टिकतच असतो. जरी हा देह टिकला नाही तरी या देहातलं ज्ञान तू तुझ्या मुलांना दे, तुझ्या बरोबर ते देखील मुक्त होतील. बीजांकुरवत देह हा शब्द त्याने वापरला. बीजांकुरवत, बीज आणि अंकुर. ज्याप्रमाणे बीज कसं असतं? एकच असतं, त्यातून अंकुर निर्माण होतो. नंतर त्या अंकुराला पुन्हा पानं येतात, फाटे फुटतात, फळं येतात, फुलं येतात आणि संपूर्ण वृक्ष आपल्याला गर्दाबाज दिसायला लागतो. आधी बीज एकले आणि नंतर त्या एका बीजातून हजारो कोटी मग त्याला फळं येतात, फळाला पुन्हा बीज येतं, बीजातून पुन्हा फळं, बीजातून पुन्हा वृक्ष. याप्रमाणे हे चक्र चालत राहतंय. हे चक्र संसार चक्र आहे. म्हणून ते म्हणतात, जसं मौलीने सुद्धा त्यांच्या एका काव्यामध्ये म्हटलंय, कवितेमध्ये किंवा अभंगामध्ये, की एका हे मी जो भगवंताला हार अर्पण करतोय तो कशाचा आहे? तो फुलांचा आहे. आणि हा हार फुले वेचिता अतिभारू कळियाशी आला. फुलं वेचता वेचता कळ्यांना अतिभार आला आणि मग हा जो शेला आहे तो भगवंताला अर्पण केला. हा कशाचा शेला आहे? हा आपल्या शब्दांचा जसा आहे तसा आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या भावनांचा आहे, विचारांचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या संवेदनेचा शेला आहे. एक एक फुलं तोडता तोडता पुन्हा अतिभार कळियाला येतो आणि मोगरा फुलला फुले विचिता अतिभारू कळियाशी आला. याप्रमाणे या जीवनाचा सुद्धा मोगरा फुलला पाहिजे. जीवनाचा मोगरा कधी फुलेल? जेव्हा तुम्ही भगवंताला ते समर्पित कराल तेव्हा खऱ्या अर्थाने त्याचा सुगंध सर्वत्र दरवळेल. नाहीतर फूल निर्माण झालं आणि झाडावर सुकलं, मग काय उपयोग आहे त्या फुलांचा? तसं माणसाच्या जीवनाचा सुद्धा उपयोग भगवंताच्या चरणी समर्पित झालं तरच आहे, नाहीतर निर्माल्य तर होणारच आहे. निर्माल्य या शब्दाला जो अर्थ आहे, धन्य निर्माल्याची कळा मृत्यू सर्वांग सोहळा. निर्माल्याची कशाला निर्माल्य म्हणतो? झाडावर किंवा एखाद्या फुलझाडावर फूल आलं आणि सुकलं तर ते निर्माल्य नसतं. निर्माल्य देवावरून खाली आलेलं सुकलेलं ते निर्माल्य. जे भगवंताला समर्पित झालंय आणि मग आपण खाली ठेवले ते निर्माल्य. अशा निर्माल्य शेवटी हे फूल तर सुकणारच आहे, पण ते चरणी लागून जर सुकलं तर त्याला धन्य निर्माल्याची कळा आणि मृत्यू सर्वांग सोहळा. याप्रमाणे ते म्हणतात, स्वप्ने यथा छेदम पंचत्वाद स्वयं. ज्याप्रमाणे अग्नी हा लाकडाहून भिन्न नाही, लाकडामध्ये अग्नी आहेच आहे,
तो लाकडाहून भिन्न नाहीये. त्याचप्रमाणे बीजामध्ये झाड आहेच आहे. बीज आणि झाड काही वेगळं नाही. पण बीज जेव्हा उद्भूत होतं, प्रगट होतं, तेव्हा आपल्याला झाड दिसतं. पण बीजामध्ये सर्वत्र सूक्ष्म रूपाने झाड आहेच आहे. त्याप्रमाणे यथा नला, ज्याप्रमाणे प्रत्येक लाकडात अग्नी आहेच आहे, तसं स्वप्ने यथा शिरच्छेदम. मग स्वप्नामध्ये आपला शिरच्छेद झाला म्हणून कोणी रडत नाही. स्वप्नामध्ये जरी आपण मेलेलो आलं, आपण मृत पावलेलं आलं, पण तो स्वप्नातून जागा होतो, म्हणतो अरे बरं झालं, मी काय, मी जिवंत आहे. स्वतःला चिमटा घेतो, अरे मी जिवंतच आहे, मी कुठे मेलो, मला कुठं मृत्यू आला, वाटलं मला, म्हणून स्वप्नात रडत उठला, स्वप्नात रडत उठला, असं वर्णन केलेलं आहे एका आचार्यांनी, की एक स्त्री रडत उठली, तिला वाटलं माझा पती गेला काय की, म्हणून ती रडायला लागली. पती जवळ झोपलेला होता. तो म्हणतो अगं का रडायला लागली? अरे मला वाटलं तुम्ही गेलात काय की, मला स्वप्न तसं पडलं. तेव्हा तिला जे स्वप्न पडलं ते स्वप्नापुरतं खरं जरी असलं तरी प्रत्यक्षात पती जिवंतच आहे. तिला त्याचा आनंद झाला. त्याप्रमाणे घटे भिन्न यथाकाश, तसा हा घट कोणता? देहरूपी घट आहे. त्यांनी असं म्हटलंय, तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे, की हा देह हा घट आहे. आणि घट जेव्हा फुटतो तेव्हा आकाश तेच आहे. आकाशात बदल झाला नाही. घटाकाश आणि मठाकाश, घटाकाश आणि त्या एखाद्या खापरामध्ये असलेलं आकाश हे एकच आहे. पण आपण त्या माठातल्या आकाशाला वेगळं मानतो आणि या आकाशाला वेगळं मानतो. ते म्हणतात की दीप उजळला घटी, सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी. तुकाराम महाराजांचा अभंग. सांडली त्रिपुटी, ही त्रिपुटी जेव्हा सांडते तेव्हा दीप मनामध्ये प्रकटतो. हा दीप म्हणजे ज्ञानदीप आहे. म्हणून सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी. आणि म्हणून आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. का हो, मरण सुद्धा अनुपम्य सोहळा कसा होऊ शकतो? ते म्हणतात होऊ शकतो. त्याचं कारण मरणाकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे, की मृत्यू हा देहालाच आहे आणि मृत्यू हा आपल्याला येणारच आहे. कारण जन्म ही विकृती आहे आणि मरण ही प्रकृती आहे. त्याप्रमाणे घटे भिन्ने यथाकाश आकाशस्याद यथा पुरा, एवं देहे भृते जीवो ब्रह्म संपद्यते पुन्हा. मूळ ब्रह्म कुठे गेलं नाही, कुठे आलं नाही. त्याप्रमाणे मनाने हे सगळं आपण निर्माण केलेलं आहे. हे सगळं मनोमय सृष्टी आहे. ही सगळी सृष्टी मनाने निर्माण केलेली आहे. मनसृजती वै देहान गुणान कर्माणि चात्मनः. आपण कल्पनाच केली ना. तुमचं नाव ठेवलं पाळण्यामध्ये 12व्या दिवशी, अमुक अमुक काय वामन, कला वामन म्हणून. दुसऱ्या दिवशीपासून त्याला वामन म्हणून हाक मारून, ए वामन इकडे, वामन नाही इकडे, वामन इकडे. मोठा झाल्यावर वामन म्हणल्यावर तो बघतो, का मला बोलावलं का? नाही तुला नाही बोल. अरे माझं नाव वामन आहे. अहो कधीपासून नाव वामन आहे सांगा ना? पोटात असल्यापासून आहे का? नाही. मानलं, तुम्ही मानलं माझं नाव अमुक आहे म्हणजे विनाकारण आपण आपल्या देहावर नाव चिटकावलं. हे वरवरून चिटकावलेलं आहे. हे लोक बोलत गेले आणि तुम्ही मानत गेलात. ही मनोमय सृष्टी आहे. तुम्ही हे सगळं मानलं. जो मानतो तो मानव झाला. तुम्ही हे मानणं सोडून द्या, बरोबर तुमच्या लक्षात येईल की याचा माझा काही संबंध नाही. तुम्ही वामन नावाने नाही किती शिव्या द्या, अहो मला लागतच नाही, कारण माझं एकट्याचं नाव वामन नाहीये, जगात अनेक वामन आहे. तेव्हा शिव्या किती जरी दिल्या तरी त्या देहाला लागण्याचं, मला आत्म्याला लागण्याचं कारण नाही. म्हणून ते म्हणतात मनसृजती वै देहान गुणान कर्माणि चात्मनः. तन मनसृजते माया, आणि त्याच मनाने माया निर्माण केली. सृजते म्हणजे निर्माण करते. माया ही आपोआप नसते, ती मन निर्माण करतं. मनच आपल्या मनात संशय निर्माण करतं. संशय मायेचा भाग आहे, आवरण मायेचा भाग आहे. आणि म्हणून संत रामदास स्वामी म्हणतात की आपण रस्त्याने निघालो एकटेच अंधारात काट्याकुट्यामध्ये आणि खसफस आवाज आला. आपण इकडे तिकडे बघतो, कोणी आलं काय मागे. आपल्याजवळ पैशाचं डबुलं असतं. आपल्याला वाटतं अरे चोर आला काय. वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले. आपलंच पाऊल वाजतं आणि आपल्याला वाटतं मागं कुणीतरी आलं. कोणी येत नाही. नाही असं नक्की भूत असेल तिथं, नक्की या झाडाखाली भूत असेल. अहो तुमचंच मन तुम्हाला जो भूत महद्भूत
या ठिकाणी त्याचा विचार न करता, भगवंताचा विचार न करता आपण जसा विचार करतो तसं आपलं मन बनतं. विवेकानंदांनी सुद्धा हेच तत्व सांगितलंय, जो जसा विचार करतो तो तसा बनतो. कारण आपण विचार करत 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 आपल्या मनाला तसं गोटाळून टाकलंय, मनाला तसा रंग दिलाय. ते म्हणतात माईक रंग आपण मनाला देतो आणि मनाने सगळं विश्व निर्माण करतो. ही सगळी सृष्टी मनाने निर्माण केलेली आहे. हे सगळं मानव आहे. त्यामुळं तन मन सृजते माया, माया सुद्धा मनानेच निर्माण केली. आणि ततो जीवस्य संस्कृती, ही तीच जीवाची संस्कृती म्हणजे संसार आहे. जीवाचा संसार म्हणजे त्याच्या मनाने निर्माण केलेला आहे. मग सांगा लोकांनी कोणी निर्माण केला का? आपणच आपलं जाळं टाकायचं आणि आपलेच पाय अडकले म्हणून रडायचं, याला काय अर्थ आहे? अहो तुम्हीच जाळं टाकलं, तुम्हीच तुमचे पाय अडकून घेतले आणि तुम्हीच पडलात. लोकाला दोष देण्यात काही अर्थ नाही. म्हणून आपणच निर्माण केलेल्या गोष्टी आपल्यालाच बाधक ठरतात. स्नेहाधिष्ठानवर्त्यग्नी संयोगोयावदीयते, याप्रमाणे आग आपण दिवा लावतो, या दिव्यामध्ये तेल वात हा टाकली. स्नेह म्हणजे तेल, त्याचा अधिष्ठान म्हणजे समई, त्यानंतर वाट टाकली आणि दिवा लावला. ततो दीपस्य दीपत्वम एवं देवकृतो भवाहा. किती वेळ दिवा जळेलो? जोपर्यंत वात आहे. दिवा हा कुठपर्यंत जळेल? हा जोपर्यंत त्यात तेल आणि वात आहे तोपर्यंत. दिवा जळू दे सारी रात, दिवा जळू दे सारी रात, आहे ना. मग दिवा रात्रभर राहिला, रात्रभर त्यात तेल होतं, त्यात वात होती, पण तेल आणि वात संपल्यावर दिवा राहत नाही. तसा आपल्यामध्ये जोपर्यंत कर्म शिल्लक आहे आपलं, आपण जे घेऊन आलो वरतून ते क्रियमान, बँकेतून पैसे काढलेत आपण, ते क्रियमान आहे. ते संपेपर्यंत आपल्या जवळ पैसे असतात. आज संपले पैसे, चला एटीएम मध्ये पुन्हा 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 क्रियमान, पुन्हा दुसरा जन्म. एटीएम म्हणजे काय? दुसरा जन्म, पुन्हा दुसरं कर्म. तेव्हा जोपर्यंत तुमचं कर्म तुमच्याजवळ शिल्लक आहे तोपर्यंत हे जीवन धारणा आहे. ततो दीपस्य दीपत्वमेवं देहकृतो भवाः रजसत्वतमो वृत्त्या जायते विनश्यति न तत्रात्मा स्वयं ज्योतिर्व्यक्ताव्यक्तयोः परः. याप्रमाणे हे सगळं सांगितलं आणि शुकाचार्य महाराज सांगत होते आणि परीक्षित शांत डोळे झाकून हे ऐकत होते. हो बरोबर आहे, आकाशिवच आधारो ध्रुव, त्याप्रमाणे आकाश सगळ्याचा आधार आहे. आणि आकाशामध्ये पाऊस पडतो तरी आकाश भिजत नाही, त्यामध्ये ऊन तापतं तरी आकाश गरम होत नाही. तसा भगवान सर्वत्र व्यापक आहे आणि तो अलिप्तही आहे. बुद्ध्यानुमान गर्भिण्या वासुदेवानुचिंतया. फक्त भगवंताचा आता विचार करा आणि साक्षात्कार आपल्या अंतःकरणात झाला पाहिजे. वास्तविक आपण मृत्यूचे मृत्यू आहोत. ते म्हणतात अरे तू मृत्यूचा मृत्यू आहेस, तुला मृत्यू कसा येईल? तू तर मृत्यूचा मृत्यू आहेस. मृत्यूवो नोपदक्षन्ति मृत्यूनामी मृत्यूमीश्वरम. अहो मृत्यू तुम्हाला नष्ट नाही करू शकत, कारण तुम्ही मृत्यूचे मृत्यू आहात. कारण देहाला मृत्यू आहे, आत्म्याला कुठे मृत्यू आहे? आत्मा तर अमर आहे. म्हणून मृत्यूवो नोपदक्षन्ति मृत्यूना मृत्यूमीश्वरम. अहम ब्रह्म परम धाम ब्रह्महम परमं पदम. मी ब्रह्म आहे अशी जर भावना केली तर ब्रह्माला काय मृत्यू असतो काय? नाही, मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी सर्वं खल्विदं ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म. हे जे चार आपल्याला महावाक्य दिसतात त्या महावाक्याचा हाच अर्थ आहे की माझ्यामध्ये आपण संपूर्ण विश्व माझ्यात सामावलेलं आहे. मी विश्वापेक्षा विश्वात्म्यापेक्षा मी वेगळा नाही, मी आणि तो एकच आहे असं जेव्हा कळतं, तत्वमसी तो मी आहे, मी देह नाही. दशंतम तक्षकम पादे विषान नाही. आता राजा तुला भीती वाटते का मृत्यूची? तो म्हणणार नाही, आता मला मृत्यूची भीती वाटत नाही. येऊ द्या तक्षक आणि मला चावू द्या, मला काही वाटणार नाही. सूत म्हणतात शौनकादिका हो. शुकाचार्यांनी हा उपदेश केला आणि शुकाचार्य महाराज तिथून निघून गेले. शुकाचार्य गेले आणि मग सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे हे म्हणतात मी आता सिद्ध झालो, मला आता कशाचीही भीती नाही. सिद्धोस्म्यनुगृहीतोस्मी. शुकाचार्याला ते म्हणतात सिद्धोस्म्यनुगृहीतोस्मी, मी सिद्ध झालो. आता मी आतापर्यंत साधक होतो, आता सिद्ध या पदावर आरूढ झालो. मी सिद्ध झालो, मी तुमचा अनुग्रहित आहे.
तुमचा अनुग्रह मला, तुमचा आशीर्वाद मला प्राप्त झाला, तुमच्या करुणावरून आलंय, अशा आशीर्वाद वृत्तीनं करुणात म्हणा मी पावन झालो, परिपूर्णत्व मला प्राप्त झालं. मी परिपूर्ण आहे, अपूर्ण नाहीये. अपूर्ण कुठपर्यंत आहे? थेंब आहे तोपर्यंत अपूर्ण आहे, पण तो समुद्रात गेला की तो पूर्ण आहे. आता तो समुद्रात पोहोचलाय, तो म्हणाला आता मी अपूर्ण नाही, आता मी परिपूर्ण आहे. साधकापासून सिद्धावस्थेपर्यंतचा हा त्याचा 7 दिवसाचा प्रवास आहे. साधक ते सिद्धावस्था. श्रावितो यच्चमे साक्षात, जे मी ऐकलं त्या ऐकण्यामधून भगवंताच्या सगळ्या लीला मी ऐकल्या. आता मला मृत्यूची भीती वाटत नाही, कारण मृत्यू हा मला नाहीच आहे हे मला कळलंय. यस्याम खलुत्तम श्लोक भगवान वर्णिते भगवान तक्षिका दिव्य मृत्यू बिभेम्यहम. आता लवकरात लवकर तो यावा असं म्हटल्यानंतर शुकाचार्याला नमस्कार केला. शुकाचार्य महाराज निघून गेले आणि परीक्षित वाट पाहत बसला. अरे मृत्यू येणार आहे तर आपल्याला काहीतरी खाल्लं पाहिजे, कारण आपण तसं उपाशी राहून मृत्यू स्वीकारू नये. कारण उपाशी राहिले तर पुन्हा अन्नासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागेल. अन्नाची वासना. योग भ्रष्टोबीज आहे ते मोठमोठे योगी सुद्धा लोक, वामदेवासारखे मोठमोठे, अहो त्यांना फक्त गर्भवास शिल्लक राहिला होता म्हणून वामदेवाला गर्भवास घ्यावा लागला. तेवढा शिल्लक राहिला होता कर्माचा, म्हणून तेवढ्यासाठी माझा जन्म घ्यावा लागेल. आता काहीतरी खावं म्हणून तेवढ्यात एक तिथं बाई आली आणि बोरं घ्यायचेत का बोरं असं म्हणून ती त्या ठिकाणी फिरू लागली. हा म्हणाला, राजा म्हटला अरे अरे चला निदान आपण काहीतरी खावं. म्हणून अज्ञानमचं निरस्तम मे ज्ञान विज्ञान निष्ठया, तो शांत बसलेला होता. त्यांनी प्रापुले बरेशान गंगा कुल उदम मुखा, त्यांनी गंगेच्या तटाकावर आपल्या आसन बैठक टाकलेली होती आणि त्याचा अग्रभाग हा पूर्वेकडे आणि स्वतः उत्तरेकडे तोंड करून बसला. सगळे आसक्ती सगळी संपलेली होती आणि आता डोळे झाकून बसला. लवकरात लवकर तक्षक सर्प यावा म्हणून वाट पाहत तेवढ्यात आल्याबरोबर मला बोर बघू दे. बोर घेतलं. बोर आपल्या दाताने कुरतडलं आणि तक्षका प्राहित्व विप्राह, त्या बोरामध्ये आळी, ही तक्षक रूपाने, तक्षक हा आळीच्या रूपाने तिथे आलेला होता. पण तो येण्यापूर्वी तक्षक निघाला होता घाई गडबडीनं ब्राह्मणाचं रूप घेऊन, आणि त्याच वेळेला तिथं कश्यप ऋषी आले. कश्यप म्हणाले नमस्कार नमस्कार. आपण कोण? मी ब्राह्मण. तुम्ही ब्राह्मण आहे? नाही नाही, मी तसा सर्प आहे, मी तक्षक नावाचा सर्प आहे. ते म्हणाले तुम्ही तक्षक सर्प आहेत का? ब्राह्मणाचं रूप घेऊन आलात? हो म्हणे. तुम्ही काय करणार? मी राजाला दंश करणार, राजा ताबडतोब भस्मसात होईल. ते म्हणाले माझं नाव कश्यप आहे, कोणत्याही प्रकारच्या नागाचं विष, किती महाविषारी नाग असू द्या, मी ते उतरवितो. असं म्हटल्यानंतर ते म्हणे तुमच्यामध्ये ती ताकद आहे विष उतरविण्याची? हो. म्हणजे असं करा आपण परीक्षा घेऊ. म्हणून त्यांनी पाहिलं. ते म्हणे तुम्ही एक काम करा, या आंब्याचं झाड होतं त्या झाडाला चावा घ्या. ते आंब्याचं झाड चावल्याबरोबर, खरं म्हणजे आंब्याचं झाड चांगलं तरारून आलेलं होतं, फाटे वगैरे चांगले होते. ते चावल्याबरोबर भस्मसात झालं, नुसतं भस्माचा डोंगरच उभा राहिला. पाहिल्याबरोबर म्हणले अरे भस्म झालंय झाडाचं, असू द्या म्हणजे. त्यांनी ताबडतोब कश्यपानी मंत्र, आपल्या कमंडलूतलं पाणी घेतलं, मंत्र म्हणले आणि त्याच्यावर सिंचन केल्याबरोबर ते झाड पहिल्यापेक्षा उंच तरारून आलं. अहो त्याला तौर आला. बाबा बाबा, त्यांनी थक्क झाला तो. आधी तरी तौर नव्हता, आता तर तौर आला म्हणे. याला इतकं प्रफुल्लित झालं, फलांदित झालं. पाहिल्याबरोबर म्हणले महाराज तुम्हाला किती पैसे पाहिजे? पहा, पहिल्यांदा काय, आधी पैसा, किती पैसे पाहिजे? वेगवेगळ्या गोड बोलून तो ऐकला नाही, सांग गेला. आता दाम. ते म्हणले हो मला पैसा नकोय म्हणले. हो म्हणले राजाकडून तुम्ही पैसाच घेणार ना, राजा तुम्हाला पैसा देईल, त्यापेक्षा जास्त पैसे मी देईल. ते म्हणे मला पैसा नको. मग त्यांनी सांगितलं आता भेद काय? अहो तुम्ही ब्राह्मण, मी ब्राह्मण, आणि शाप कोणाचा झाला? ब्राह्मणाचा. तुम्ही जर या राजाला उठवलं तर तुमची कीर्ती होईल हे खरंय की वा वा कश्यपानी राजाला उठवलं, पण ब्राह्मण समाजाची अपकीर्ती होईल ना. अहो काय त्या ब्राह्मणाच्या
शापामध्ये राहिलं म्हणले. आता शाप सुद्धा उपयोगाचा नाही राहिला म्हणले. कावळा सुद्धा, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणतो ना आपण, तसा ब्राह्मणाच्या शापाला काय अर्थ राहिला म्हणे. का? त्यांच्या शब्दामध्ये सामर्थ्य राहिलं नाही म्हणले. आता लोक ब्राह्मण समाजाला, ब्राह्मण जातीला अप्रतिष्ठित करतील. पहा, तुम्हाला जर तुमचे महत्व वाढवायचं तर वाढवा, पण ब्राह्मण समाज सगळीकडे अप्रतिष्ठित होईल असं म्हणल्यानंतर त्यालाही वाटलं हो खरंय, ही याला भेदनीती म्हणतात. मग त्याच्यामध्ये भेद केला, मनोभेद केला आणि मग सांगितलं की पा तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे मी संपत्ती देईल, तुम्ही निघून जा, नाहीतर ब्राह्मणाच्या शापाला निरर्थकत्व प्राप्त होईल. मग हरकत नाही. त्याला भरपूर पैसा दिला आणि डोक्यावर ओझं वाहील एवढ्या प्रकारचं सोनं नाणं दिलं आणि तिथून हा निघाला. आल्याबरोबर आळी होऊन या बोरामध्ये बसला. तेवढ्यात राजाने ते बोर टोकरलं आणि टोकरल्याबरोबर पाहिल्याबरोबर आतमध्ये एक आळी निघाली. अरे बोर तर किडकं निघालं, पण अजून तक्षक सर्प का आला नाही? आज 7 दिवस झाले, यायला पाहिजे होता. द्विजरूप प्रतिछन्न कामरूपोद संद्रुपम. एवढ्यात या आळीचा सर्प का होत नाही असं फक्त मनात विचार आल्याबरोबर तो आळी एकदम सर्प रूपाने प्रगट झाला आणि राजाला दंश केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा ताबडतोब मुक्त झाला. याप्रमाणे ब्रह्मभूतस्य राजर्षे देहो हे लागलेला ब्रह्मभूत झाला, ब्रह्मीभूत झाला. तो भगवंतामध्ये एकरूप झाला आणि आकाशामध्ये सगळे देव आले, गंधर्व आले, चारण आले, सिद्ध आले. सर्वांनी आकाशातून पुष्पवर्षाव केला, भगवंताच्या नावाचा जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे बभूव भस्मसात सद्य पश्यतां सर्वदेही नाम. सगळ्यांच्या समोर राजाचा देह भस्मसात झाला. सगळीकडे हाहाकार झाला. हाहाकारो महानसित भूमिके दिक्षु सर्वतः. आकाशामध्ये सगळे लोक जमा झाले होते, देवलोक, त्याचप्रमाणे गंधर्व चारणादी, देवासुर नरादया, सगळे ऋषी होते, महर्षी होते. फक्त शुकाचार्य तेवढे निघून गेले, बाकी सगळे होते ना. व्यास होते, धौम्य होते, परशुराम होते, त्यांचे शिष्य होते. या सर्वांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी परीक्षितेनं देह ठेवला आणि तो ब्रह्मीभूत झाला. देवदुंदुभयो नेदुर गंधर्व अप्सरसो जगुः वर्षो पुष्पवर्षाणि बुधा साधू आदिनः. आकाशातून पुष्पवर्षाव झाला, त्यांचा जय जयकार झाला. या ठिकाणी परीक्षितीचा जय जयकार झाला. परीक्षित महाराज की जय, परीक्षित महाराज की जय लोकांनी केलं. हे जन्मेजयाला कळालं. जन्मेजय हा त्याचा पुत्र. अरे आपल्या वडिलांचा घात झाला, आपल्या वडिलांना हा तक्षक सर्प चावून वडिलांचा मृत्यू झाला असं म्हणल्याबरोबर या जन्मेजयाने सर्पसत्र आरंभलं. आणि या सर्पसत्रामध्ये भरा 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 ययाजुहा संक्रुद्धो नागान सत्रे विजयी सर्पसत्रे समिद्धाग्नौ दह्यमानान महोरगान. एक 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 करता करता सर्पांचे भेंडोळे पडू लागले आणि म्हणजे सगळे सर्प पडू लागले. तक्षक का आला नाही? अपश्यम तक्षकम तत्र. तक्षक का दिसत नाही? मग त्या ठिकाणी ऋषी होते, ऋषीने सांगितलंय पा हे तक्षक इंद्राकडे जाऊन बसला. इंद्राचं संरक्षण मागितलं, मोठ्या लोकांचं संरक्षण मागितलं म्हणजे काही होत नाही. मोठ्या लोकांच्या खुर्चीला पकडून राहावं. तेन संसंपितो, ते म्हणतात इंद्राला पकडून राहायला. इंद्राच्या जवळ गेलाय तो आणि इंद्र त्याला संरक्षण दिल्यामुळं तक्षकाला खाली येईना असं म्हटल्याबरोबर ते म्हणे बाबा तम गोपायती राजेंद्र. गोपायती म्हणजे रक्षण केले. राजेंद्र हे शक्र म्हणजे इंद्राने याचं रक्षण केल्यामुळं तो आता खाली पडत नाही असं म्हणल्यावर ते म्हणे असं नका, इंद्र असू द्या नाहीतर कोणी असू द्या, इंद्र आयसह तक्षकाची आहुती द्या असं म्हणल्याबरोबर इंद्रासह सहेंद्र तक्षको विप्रा नाग्नो किमिती पात्यके. एवढ्यात ऋत्विजांना सांगितलं हे ब्राह्मण हो, तुम्ही तुमचं सगळं मंत्र सामर्थ्य वापरा आणि इंद्रासह खाली येऊ द्या. जन्मेजयाने सांगितल्याबरोबर बस इंद्राय तक्षकाय स्वाहा हा मंत्र म्हणल्याबरोबर इंद्राचं आसन डळमळलं. इंद्र घाबरला, ते त्याची खुर्ची तिरपी होऊ लागली, खाली पडू लागला इंद्र. आणि इंद्र आकाशातून खाली पडत असताना तक्षका रूपतस्त्वे तक्षकासह इंद्र खाली येऊ लागला त्याच्या आसनासह. येथे ब्रह्मोदिता क्षेपैहि
हे पाहिल्याबरोबर तिथे अनेक ब्रह्मज्ञानी लोक होते आणि अंगिरा बृहस्पती गुरु होते. गुरु म्हणले हो थांबा थांबा, मध्यस्थी केली. हो मोठे लोक शेवटी मध्यस्थी करतात. थांबा थांबा थांबा, असं करू नका. ब्रह्मोदिता क्षेपैही आणि थांबा. स्थानात इंद्र प्रचारित. अहो इंद्र पडायला लागलाय. म्हणजे पडू द्या ना. नाही म्हणले हो, यज्ञ कोणाचा आहे? इंद्राचा आहे. मग इंद्राचाच यज्ञ आणि इंद्राचीच आहुती देता का तुम्ही? हे बरोबर नाही. अंगिरानंदन बृहस्पती यांनी थांबवलं आणि त्यांनी सांगितलं अंगिरा बिलोक्यारंचा प्राय राजा बृहस्पती ही थांबा थांबा थांबा, त्यांना इंद्राला संरक्षण द्या. म्हणले जाऊ द्या. आता इंद्रांनी त्याचं संरक्षण केलं. तर आता तेवढा नाग सोडून बाकीच्यांचं म्हणजे विनाकारण बाकीचे नाग मेले. म्हणजे आता तहस होत असतं. सामान्य लोक विनाकारण मरतात, किडे रगडले जातात, विनाकारण लोक भरडले जातात आणि मोठे मास्त्र वाचतात. हा सुद्धा संदेश आपल्याला आजच्या काळात उपयुक्त आहे त्यांचा. जीवित मरणम जंतोर, जाऊ द्या म्हणे, मेले तर मेले, मरण हा तर स्वभावच आहे. सगळे लोक आले आणि मग जन्मेजयाची समजूत काढली. अरे जन्मेजया, तुझा राजा तुझे वडील गेले मान्य, पण वडील गेले म्हणून तू हजारो सर्पांना मारलं, हे योग्य आहे का? शेवटी मृत्यू तर येणारच होता ना. कोण जिवंत राहिले सांग बरं? वेळ आली म्हणजे सगळेजणच मरतात. जीवित मरणम जंतोर गती स्वेनैव कर्मणा. प्रत्येक आपापल्या कर्माप्रमाणे गती भोगतो. तेव्हा जंतू जन्माला आलेला माणूस मरतच असतो. म्हणून तुम्ही आता हा राग सोडून दे आणि दुःखही करू नको. सर्प अनागसो दग्धा. अरे विनाकारण सर्प मेले. अनागसो निरागस सर्प मेले. सामान्य बहुजन समाज भरडला जातो आणि मोठमोठे तसेच राहतात. असो म्हणे. सुतोवाच इत्युक्त सतते त्या ऐकलं. मग आमचा ऐका असं म्हणल्यावर त्यांनी तो यज्ञ तसाच ठेवला आणि विसर्ज दौरात त्यांनी सोडला. राग सोडून दे, दुःख करू नको असं त्याला सांगितलं. ज्याप्रमाणे आता शौनक इथे शुकाचार्य निघून गेलेले आणि परीक्षित हे ब्रह्मीभूत झाले. आता पुन्हा सुरुवातीचा सूत आणि शौनकादिकाचा संवाद जो भागवताच्या प्रारंभी सुरू झाला होता, अंती पुन्हा सूत शौनकादिकाचा संवाद आहे. आता सूत शौनकादिकाला काय विचारतील आणि शौनकादिक वेगवेगळ्या प्रकारच्या कथा कशा सांगतील, ज्यामध्ये ऋषी महर्षींच्या कथा, त्याप्रमाणे ज्या प्रत्यक्ष भगवंतांनी मायारूप दर्शन कसं घडवलं यासंबंधीच्या कथा सांगतील. तो भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. कुंडली गौरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम हरे